Students, we studied the second chapter of the mathematics second Pythagoras theorem, in which in previous period we studied about the Apollonius theorem. Also we studied how to write the formula for Apollonius theorem in a previous period. Now in this period we solve some example based on them. Then how we calculate the values of the sides of the triangles with the help of Apollonius theorem, as well as how to find out the median of the triangles with the help of Apollonius theorem. In our question paper, the examples which are asking for 2 marks as well as 3 marks. So firstly we see an example based on Apollonius theorem in your practice set 2.2. First example is given. What is this example? In a triangle PQR, point S is midpoint point of side QR, as well as if आपल्याला असं दिलंय PQ is equal to 11, PR is equal to 17, as well as PS is equal to 13. Then find QR. तर हे पहिलं उदाहरण आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. हे उदाहरण बघत असताना आपल्याला यामध्ये नेमकं काय दिलंय त्यावरून आपण पहिल्यांदा डायग्राम काढणार. मुलांना काही उदाहरणामध्ये आपल्याला डायग्राम दिलेले असतात. जर डायग्राम दिले असेल तर डायरेक्ट मी या ठिकाणी अपोलॉनियस फॉर्म्युला वापरू शकता आणि उदाहरण सोडवू शकता. पण जर डायग्राम दिलं नसेल तर पहिल्यांदा दिलेल्या बाबींवरून आपण डायग्राम रिप्रेझेंट करणं गरजेचं आहे. सो फ्रॉम अ गिवन इन्फॉर्मेशन वी ड्रॉ हिअर a diagram. We have given here triangle PQR in which S is a midpoint of QR. So here Q and R the vertex of the triangle, remaining vertex is a P. We have given here PS. PS is a median. Why? Because S is a midpoint of QR. म्हणून या ठिकाणी आपल्याला S हा जो पॉइंट आहे हा त्याचा मीडियन आहे QR चा असं आपल्याला सांगता येईल. आपल्याला दिलंय काय? PQ is equal to 11, PR is equal to 70, and then PS it is equal to 13, and find out QR it is what असा प्रश्न विचारलाय आपल्याला. हे काढत असताना आपल्याला डायग्रामॅटिक ज्या बाबी दिलेत यावरून आपण जे जे दिले ते लिहून घेऊया. फॉर in this given we have given here PQ is equal to 11, then PR is equal to 17, also PS is equal to 13, and find out QR it is equal to what असा प्रश्न विचारला. आता इथं आपण अपोलॉनियस थेरम सूत्र कसं लिहितो पहा. तर या दोन बाजूंचा तिसऱ्या बाजूशी आणि मीडियनशी असणारा संबंध स्पष्ट करतो. सो हिअर PQ स्क्वेअर इज इक्वल टू PR स्क्वेअर, सॉरी PQ स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर इज इक्वल टू 2PS स्क्वेअर प्लस 2SR स्क्वेअर. ही बाजू घ्यायची. ही जरी घेतली तरी सूत्रामध्ये चालू शकते. आता यात फक्त किमती टाकूया आपण. सो PQ स्क्वेअर इज इक्वल टू 11 स्क्वेअर प्लस 17 स्क्वेअर इज इक्वल टू 2 इंटू 13 स्क्वेअर प्लस 2 इंटू SR स्क्वेअर. कॅल्क्युलेशन करू. 11 चा वर्ग 121 प्लस 289 इज इक्वल टू 2 इंटू 13 स्क्वेअर ऑफ 13 इट इज इक्वल टू 169 प्लस 2 इंटू SR स्क्वेअर. आपल्याला SR कॅल्क्युलेट केली की आपल्याला QR सुद्धा या ठिकाणी कॅल्क्युलेट करता येईल. दोघांची बेरीज केली 10 11 4 इज इक्वल टू, इथं घेऊया आपण 9 दुनी 18, 6 दुनी 12 आणि 13 आणि बेकबेने 3 338 प्लस 2 इंटू SR स्क्वेअर. हे इकडे घेऊया. आता प्लस आहे इकडे आल्यावर मायनस होतील. सो
410 minus 338 is equal to 2 into SR square. वजाबाकी केली, 10 आठ गेले 2, हातच्या दिला 11 4 गेले खाली 7, हातच्या दिला 72 is equal to 2 into SR. हे 2 मल्टिप्लाइड इकडे आल्यावर डिवाइड होईल. सो 72 is upon 2 is equal to SR square. 2 न भाग लावला, बेक बे बेत्रिक 6 बेसक 12. सो 36 is equal to SR square. वर्गमूळ जर काय काढलं, टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड, थोडक्यात दिलं मी तर मला काय मिळत आहे, 6 is equal to SR. Therefore SR is equal to 6 मिळालं. आता SR ची जर 6 असेल तर ही सुद्धा किती असणार, 6. 5 this is the mid point of QR. म्हणजे QR चा हा मिड पॉइंट आहे. आणि मग या ठिकाणी आपल्याला QR कसा काढता येईल, therefore QR is equal to 2 into SR. SR च्या दुप्पट आहे. आणि मग या ठिकाणी 2 into 6 is equal to 12 ही QR ची किंमत आपल्याला मिळेल. मुलांनो, अशा प्रकारे आपल्याला अपोलनियस थिअरमवरची उदाहरणं विचारली जातात. ही जी प्रॉपर्टी आपण लिहिली त्याला कॉज द्या बाय अपोलनियस थिअरम, थोडक्यात लिहिलं मी इथं. तर या पद्धतीने आपण ही परीक्षेत उदाहरणं सोडू शकतो. आणखी वेगळ्या प्रकारचं यावरचं एक उदाहरण या ठिकाणी आपण बघणार आहोत. बघा, फार सोपी उदाहरण आहे. तर यामध्ये डायग्राम दिला असतो आणि त्या डायग्रामच्या मदतीने आपल्याला काय करायचंय, आन्सर फाइंड आउट करायचंय. सो वी ऑल्सो फाइंड आउट द व्हॅल्यूज ऑफ द साइड्स ऑफ द ट्रायंगल्स विथ द हेल्प ऑफ अपोलनियस थिअरम. अपोलनियस थिअरमच्या सहाय्याने आपल्याला या ठिकाणी काढायचे. बघूया आपण एखादं उदाहरण. सपोज वी हॅव गिवन हिअर ट्रायंगल ABC. तर ABC हा ट्रायंगल दिलाय की ज्यामध्ये आपल्याला AM इज अ मीडियन. आपल्याला दिलाय इफ AB square plus AC square is equal to 290 centimeter square. Also, we have given here AM is equal to 8 centimeter. मग विचारले काय, सो फाइंड BC is equal to what, असा आपल्याला प्रश्न दिलाय. हे सोडवत असताना आपल्याला लक्षात घ्या, इथं मीडियन दिले, ह्या दोन बाजूंचा वर्गांची बेरीज दिली आपल्याला. फर्स्ट साइड सेकंड साइड वर्गांची बेरीज इथं दिली आपल्याला. असं जर दिलं असेल तर डायरेक्ट आपण अपोलनियस थिअरम या ठिकाणी पुटअप करायचंय. त्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करा, फाइंड आउट करा, आन्सर BC काढायचं आपल्याला. BC काढायचं असेल तर पहिल्यांदा MC ची किंवा MB ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करावी लागेल. एकदा MC मिळालं की त्याची दुप्पट आपल्याला BC मिळते. मागाच्या प्रमाणे आपण या ठिकाणी पाहणार. तर सूत्र कसं तयार होईल बघा, AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू 2 into AM square plus 2 into MC square. यामध्ये व्हॅल्यू पुटअप करूया. 290 डायरेक्ट आपल्याला व्हॅल्यू दिले इज इक्वल टू 2 into AM व्हॅल्यू दिली आपल्याला 8 स्क्वेअर इज इक्वल टू 2 into MC स्क्वेअर. तर अशा प्रकारे आपण व्हॅल्यू पुटअप केल्या. कॅल्क्युलेट करायचंय. 290 इज इक्वल टू 2 into 64 प्लस 2 into MC स्क्वेअर. इथं पुढच्या पाहिला therefore 290 इज इक्वल टू 128 प्लस 2 into MC स्क्वेअर. इकडं मायनस करूया आपण. 290 मायनस 128 इज इक्वल टू 2 into MC स्क्वेअर. वजाबाकी केली, 10 8 गेले 2, हातच्या दिला 9 3 गेले 6 आणि त्याचबरोबर 2 गेला 1. म्हणजेच 162 इज इक्वल टू 2 into MC स्क्वेअर. हे मल्टिप्लाइड डिवाइड करू इकडं. 162 अपॉन 2 इज इक्वल टू MC स्क्वेअर. बेकबे 8 16 बेकबे म्हणजेच किती आलं, 81 इज इक्वल टू MC स्क्वेअर. देयरफॉर MC स्क्वेअर इज इक्वल टू 81. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड, थोडक्यात लिहिलं मी इथं. काय मिळेल मला इथं, MC इज इक्वल टू 9. म्हणजेच 81चं वर्गमूळ 9 आहे. अशा प्रकारे MC ची व्हॅल्यू आपण पहिल्यांदा फाइंड आउट केली. आता ही जर 9 असेल तर ही सुद्धा 9. याचा अर्थ BC किती असणार, दुप्पट असेल. देयरफॉर
BC is equal to 2 into MC. So 2 into 9 is equal to 18. It is value of BC. So in this way we have calculate the values of median as well as a side of the triangles with the help of Apollonius theorem. अशा प्रकारे आपण अपोलिनियस थेरमच्या सहाय्याने उदाहरणही सोडवू शकतो. जाता आता मुलांना एक महत्त्वाचं उदाहरण तुमच्या प्रॉब्लेम सेट मधलं आपल्याला या ठिकाणी बघायचंय, ते आपण या ठिकाणी बघूया. बघा, आतापर्यंत आपण जी उदाहरणं अभ्यासली प्रत्येक पॉइंट वरती अभ्यासलेली आहेत. एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेत असताना इतर एक्झाम्पल कशी सोडवायचे यासाठी आपण नमुना उदाहरण व्यवस्थितरित्या या ठिकाणी घेतलेले आहे. इथं आपल्याला दिले पहा, एक डायग्राम दिलाय. या डायग्राम मध्ये आपल्याला हा एक ट्रायंगल दिलाय. तर यामध्ये दुसरा एक ट्रायंगल या ठिकाणी आपण घेणार आहोत, PQR. इकडं M and N, these are the points which are taking on QR. So M dash, Q dash, R dash, N. So value of MQ is equal to A, QR is equal to also A, as well as Rn is equal to A. Here PR is A, PQ is equal to also A. Also we have given here the PS, it is perpendicular to MN. So find out or prove that असं म्हटलंय. Prove that काय सिद्ध करायचं आपल्याला, PM is equal to PN is equal to root 3 into A. हे आपल्याला सिद्ध करायचंय. प्रूव्ह करत असताना आपण इथं पायथागोरस थिअरम याचा यूज करायचा आहे का, तर इथं आपल्याला परपेंडिक्युलरिटी दिली आहे, PS परपेंडिक्युलर टू MN. आता या ठिकाणी आपण पहिल्यांदा या दोन त्रिकोणाचा किंवा हा त्रिकोण जो आहे याचा विचार करू. सोडवताना लक्षात घ्या, जे दिलंय ते आपण त्यावरून सोडवणार आहोत. इन ट्रायंगल PQR, ह्या ट्रायंगल मध्ये मला काय दिलंय, PQ इज इक्वल टू QR इज इक्वल टू PR इज इक्वल टू A. याला नंबर मी 1 दिला. Therefore triangle PQR is equilateral triangle. इक्विलॅटरल ट्रायंगल. जर हा इक्विलॅटरल ट्रायंगल असेल तर आपल्याला त्याची हाईट काढता येते. सो PS इज इक्वल टू, ही जी हाईट आहे ही हाईट कशी असते, रूट 3/2 इंटू साइड. कुठलीही साइड आपण घेऊया इथं, PQ पाय, ऑल साइड ऑफ दॅट ट्रायंगल इट इज दे आर इक्वल. PQ ची व्हॅल्यू जर आपण टाकली यामध्ये तर काय मिळेल मला, PS इज इक्वल टू रूट 3 इंटू A/2. याला नंबर मी 2 दिला. अशा प्रकारे PS काढला. आता SR काढू आपण. SR काढत असताना बघा, जर SR काढला तर आपल्याला SN ची किंमत आपल्याला फाइंड आउट करता येईल. SR काढण्यासाठी QR ची व्हॅल्यू आपल्याला दिली A, बट वी हॅव गिवन हियर QR is equal to A and S is midpoint of QR. S हा midpoint आहे QR चा. आणि जर असं असेल तर आपल्याला माहित आहे की SR is equal to 1/2 into QR. Therefore SR is equal to A/2. QR ची व्हॅल्यू आपण डायरेक्ट टाकली, नंबर याला दिला 3. आता बघा SR मला माहित झालाय A/2. NR ची किंमत माहित आहे, हे आहे गिवन मध्ये दिली आपल्याला, म्हणजेच SN ची व्हॅल्यू आपण या ठिकाणी लिहू शकतो. नाउ आपल्याला माहित आहे SN इज इक्वल टू SR प्लस RN. Why it is? Because S dash R dash N हे त्याला रिझन राहील, कारण R हा दरम्यान आहे. इथं आपण बिटवीननेस प्रॉपर्टी वापरली. व्हॅल्यू पुटअप करूया. SR ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली A/2 प्लस NR ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे A. Therefore by calculating we get 2 into A
2a plus a is equal to 3a upon 2. It is the value of Sn. It is a fourth. अशा प्रकारे आपण ज्या ज्या किमती काढतोय त्या किमतींना मुलांना आपण काय करायचंय, नंबरिंग देणं आवश्यक आहे. आता आपण कोणत्या त्रिकोणाचा विचार करूया पहा. आपल्याला या ठिकाणी पायथागोरस थेरमचा यूज करायचा आहे. काढायचा आहे Pn इज इक्वल टू व्हॉट अँड Pm इज इक्वल टू व्हॉट. म्हणजे Pm इज इक्वल टू आपल्याला ही व्हॅल्यू या ठिकाणी काढायची. Pn ची व्हॅल्यू काढायची असेल तर आपण या ट्रायंगलचा यूज करणार. इथं रेड कलरनं दाखवतोय मी. हा राईट अँगल ट्रायंगल आहे. यातील आपल्याला PS व्हॅल्यू मिळाली, जिथं इथं 1 मध्ये आहे बघा, सॉरी सेकंड मध्ये आहे. त्याचबरोबर Sn मिळाली, फोर्थ मध्ये आहे. ह्या दोन किमती आपण कशाची किंमत काढणार, NR Pn ची किंमत काढणार. सो बट triangle PSN is right angle triangle from given मध्ये दिलं आपल्याला हे. Therefore इथं आपल्याला लिहिता येईल Pn स्क्वेअर इज इक्वल टू PS स्क्वेअर प्लस Sn स्क्वेअर. हे कशावर लिहिलं आपण, बाय पायथागोरस थिअरम. लक्षात घ्या. आता यामध्ये आपण व्हॅल्यू पुट अप करूया. PS ची व्हॅल्यू आपण फॉर्म सेकंड मधून घेणार. इथे आपल्याला माहित आहे √3 इंटू a अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर. PS ची व्हॅल्यू ही आहे म्हणून PS स्क्वेअर करायचं आपल्याला, त्याचा वर्ग म्हणून ब्रॅकेट स्क्वेअर केला. प्लस Sn घेऊया आपण, किती मिळाले आपल्याला 3a अपॉन 2 त्याचा वर्ग म्हणजेच 3a अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर. आता कम्प्लिटिंग स्क्वेअर इथं आपण जर स्क्वेअरिंग केलं तर काय मिळणार, √3चा स्क्वेअर आपल्याला 3 मिळेल. a स्क्वेअर प्लस 4 प्लस इकडं 9a स्क्वेअर प्लस अपॉन 4. इथं आपल्याला इथं दोघांचे छेद समान आहेत. डिवायडर आर सेम, डिवायझर आर सेम. देअरफॉर बाय अ रूल, आता रूल कुठला वापरणार इथं आपण, a अपॉन b प्लस c अपॉन b इज इक्वल टू a प्लस c अपॉन b. वाय, द डिवायझर्स आर सेम. म्हणून या ठिकाणी सॉरी डिनॉमिनेटर सेम आहे आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला काय करता येईल, डिनॉमिनेटर सेम 4 घेणार, वरच्याची बेरीज करून 9 आणि 3 किती आले 12a स्क्वेअर. 4 1 4 4 3 12. देअरफॉर 3a स्क्वेअर ही आपल्याला Pn ची व्हॅल्यू मिळाली, Pn स्क्वेअर ची. आता इथं आपण टेकिंग स्क्वेअर रूट घेऊया आपण, बाय टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड आपल्याला काय मिळेल, देअरफॉर Pn इज इक्वल टू √3 इंटू a. ही Pn ची व्हॅल्यू आपल्याला मिळेल, जी आपण या ठिकाणी काढायचे पहा. Pn इज इक्वल टू √3 अपॉन इंटू a. मग Pn जर मिळाला तर आपल्याला Pm सुद्धा काढणं अपेक्षित आहे. Pm काढायचं असेल तर हे दोन्ही ट्रायंगल जे आहेत ते मुलांना आपल्याला काय दाखवले पाहिजेत, कॉंग्रंट दाखवले पाहिजेत. मग कॉंग्रन्सी कशी दाखवाल बघा. आता मुलांनो जागेअभावी आपण पहिलं जे काय या ठिकाणी लिहिलंय ते आपण या ठिकाणी पुसून टाकणार आहोत. बघा सेकंड आपल्याला या ठिकाणी प्रूफ करायचे. व्हेरी इझी आहे. नाउ इन triangle PSN and triangle PSM, पहिला दुसरा ट्रायंगल, यामध्ये मला दिसतंय PS इज अ कॉमन साइड. देअरफॉर सेग PS कॉंग्रंट सेग PS बाय कॉमन साइड. थोडक्यात दिलं मी इथं. अँगल बाबत विचार करू. आता PSN राईट अँगल आहे, as well as PSM it is also right angle. Therefore angle PSN congruent angle PSM. Why? Each 90 degree, प्रत्येकी 90 डिग्रीचा अँगल आहे. आणखी काय दाखवता येईल बघा. तर ही Sn आपण काढली इथं 3/a. ही सुद्धा काय मिळणार आपल्याला 3/a. कारण याची किंमत मुलांना QS ची किंमत किती येईल, a/2. बेरीज केली तर मला काय मिळेल 3/a. सो दिस साइड्स आर ऑल्सो इक्वल साइड. देअरफॉर सेग Sn इज इक्वल टू
सेग एस एम याला कारण सेगमेंट ऑफ इक्वल लेंथ थोडक्यात लिहिलं मी तर. आता बघा साइड अँगल साइड टेस्ट हे दोन ट्रायंगल काय असतील कॉन्ग्रंट. देअरफॉर ट्रायंगल PSN कॉन्ग्रंट ट्रायंगल PSM बाय साइड अँगल साइड टेस्ट. तर या टेस्टनं आपण ही कॉन्ग्रन्सी दाखवू शकतो. जर कॉन्ग्रंट असतील तर त्यांच्या रिमेनिंग साइड्स आर ऑल्सो कॉन्ग्रंट. राहिल्या कुठल्या PN and PM, these two sides are congruent. Therefore, side PM congruent side PN. कारण इथं द्याल congruent side of corresponding side of congruent triangle CSCT. आता जर ह्या congruent असतील तर त्या इक्वल असणार आहेत. Therefore, PM is equal to PN. इथं आपण तिन्ही साइड दोन्ही साइड या ठिकाणी काय दाखवले इक्वल दाखवले. इथं 4 देऊया, इथं 5 देऊया किंवा इथं 5 देऊया आणि इथं 6 देऊया. फ्रॉम 5 and 6 तर इथं आपल्याला PN ची व्हॅल्यू मिळाली √3 × A. PM इज इक्वल टू PN. याची व्हॅल्यू किती असणार √3 × A. देअरफॉर PM इज इक्वल टू PN इज इक्वल टू √3 × A. अशा प्रकारे आपण हे प्रूव्ह करू शकलो विथ द हेल्प ऑफ पायथागोरस थिअरम. वेगवेगळी उदाहरणं तुमच्या प्रॉब्लेम सेटमध्ये आहेत. काही उदाहरणं आपण शिकवताना घेतलेली आहेत. प्रॉब्लेम सेटमधील प्रत्येक उदाहरण तुम्हाला या ठिकाणी सोडवायचं आहे. मुलांनो, ह्या पाठामध्ये पायथागोरस थिअरममध्ये आपण जे काय अभ्यासलं, सुरुवातीला आपण पायथागोरियन ट्रिपलेट्स अभ्यासले. देन प्रॉपर्टी ऑफ 30 डिग्री 60 डिग्री अँड 90 डिग्री अँगल ट्रायंगल as well as 45 degree 45 degree and 90 degree angle triangle. ह्या प्रॉपर्टी आपण अभ्यासल्या आणि याचाच आधार घेता आपण सिमिलॅरिटी इन राईट अँगल ट्रायंगल हे महत्त्वपूर्ण या ठिकाणी थिअरम अभ्यासलं. त्याचबरोबर जॉमेट्रिक थिअरम जॉमेट्रिक मीनचं थिअरम या ठिकाणी अभ्यासले. मुलांनो, ह्या सगळ्यांचा बेस म्हणून आपण या ठिकाणी पायथागोरस थिअरम हे प्रूव्ह केलं, त्याचा कॉन्व्हर्स बघितला, महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी अभ्यासलेत. Also, we have studied about the application of Pythagoras theorem. That means the relation between the side opposite to the acute angle triangle, and the remaining two sides of the acute angle triangle, as well as side opposite to the obtuse angle triangle, as well as the remaining sides of the given triangle. अशा प्रकारे दोन्ही प्रॉपर्टी या ठिकाणी अभ्यासलेले आहेत आणि त्याचाच आधार घेत आपण अपोलोनियस थिअरम या ठिकाणी बघितलं, महत्त्वपूर्ण असणारं. त्यावरची उदाहरणं मुलांना आत्ताच या तासाला आपण बघितलेत. ॲज वेल ॲज वी ऑल्सो सॉल्व सम एक्झाम्पल्स इन प्रॉब्लेम सेट 1. सो वी सॉल्व द प्रॉब्लेम सेट सेकंड. प्रॉब्लेम सेट सेकंड हा पण या ठिकाणी बघायचं आहे. मग अशी चुकून या ठिकाणी आपण पाहिलं की प्रॉब्लेम सेट 1 ऐवजी आपण म्हणायचं आहे प्रॉब्लेम सेट 2. सो या ठिकाणी आपण थांबणार आहोत. इथं आपलं हे प्रकरण संपलेलं आहे. थँक्यू, धन्यवाद.